तर लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून रक्कम सीएससी केंद्र चालकानं हडप केलेली आहे। सीएससी केंद्र चालकाचा हा प्रताप समोर आलाय। सीएससी केंद्र चालक आता फरार असल्याची देखील माहिती मिळते। 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,500 रुपये त्यांनी उचलले। तर नांदेडच्या हदगाव तालुक्यातली ही घटना असून मंत्री आदिती तटकरेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आपण। माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एका व्यक्तीने जवळपास 37-38 अर्ज इतर काही योजनांसाठी जे आधार कार्ड आणि फॉर्म्स असतात त्याच्यातून त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरून आधार कार्ड आणि अकाउंट हे वेगळे आणि नावं महिलांची अशा पद्धतीनं अर्ज भरून त्यांनी घेतलेले होते। माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे।